तर काही लोकांचा सकाळीच भोंगा वाजतो। मुख्यमंत्री शिंदेंनी हे वक्तव्य केलंय। मुख्यमंत्री शिंदेंनी संजय राऊतांवर नाव न घेता ही टीका केली आहे। तर सध्याचे मुख्यमंत्री घटनाबाह्य आहेत। राऊतांनी शिंदेंवर हा पलटवार केलाय। तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी ही टीका राऊतांवर केलेली आहे। पटेलला आम्ही सांगितले काम दिले, ते मोठ्या प्रमाणावर बांबूची लागवड करतात। बांबू हा ऑक्सिजन जास्त देणारा, कार्बन डायऑक्साइड जास्ती शोषून घेणारा। बांबूचे एवढे बाय प्रोडक्ट आहेत की आपण विचारही करू शकत नाही। त्यामुळे खूप मोठ्या, आणि काही लोकांना बांबू पण लावायला पाहिजे। अरे असे लोक आहेत, सकाळीच भोंगा वाजतो, एक भोंगा निघालाय तो दुसरा चालू आहे। सध्याचे मुख्यमंत्री हे घटनाबाह्य आहेत, बेकायदेशीर आहेत, हे सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं आहे। तरीही हे सरकार निर्लज्जपणे महाराष्ट्राचा बोकांडी मोदी आणि शहांनी बसवला आहे। लोकसभा निवडणुकीमध्ये त्यांच्या महायुतीला आम्ही सगळ्यांनी मिळून जो बांबू घातलेला आहे, तो बांबू अजून निघालेला नाही आहे। तो काढण्याचा ते प्रयत्न करतायत। त्याच्यामुळे त्यांना स्वप्नसुद्धा बांबू दिसतो, एवढा आतमध्ये गेलेला आहे तो बांबू। आणि विधानसभेला हा बांबू आरपार जाईल, ते लिहून घ्या। आणि ह्याच बांबूचे फटके या सगळ्या गद्दारांना लोक रस्त्यावर मारतील। या बांबूचे खूप बाय प्रॉडक्ट्स आहेत असं म्हणतात ते, बरं का। आता या सगळ्या बाय प्रॉडक्टचे प्रयोग त्यांच्यावरती होणार आहेत। ऑलरेडी एक बांबू जो घेतलेला आहे गेलेल्या लोकसभेला, तो कसा काढावा, ऑपरेशन करून काढावा की खेचून काढावा फडणवीसांनी, हां, की मोदी शाह त्यांना बांबू घालतायत। तर या आता बांबूवरती ते आता अभ्यास करतील आणि कदाचित त्यांना बांबूवरती अभ्यासावरती एखादी डिग्री मिळू शकते बोगस। हा जो सकाळचा भोंगा आहे ना, याला खऱ्या अर्थानं बांबू लावला पाहिजे। तुम्हाला बांबू घालायला दोन जण, एक तर शरद पवारने मोठा बांबू घातलेला आहे, दुसरा काँग्रेसवाले तर बिलकुल बांबू तयारच आहे त्यांचा। ते म्हणतात आमच्याकडे आले तर बांबूच घालू। तर ह्या पद्धतीचे काही बांबू घालायची जी संस्कृती ना, जी तुम्ही सुरू केलेली, आता तो बांबू आता उलट तुमच्यातच आता गेलेला आहे। आता तुम्हाला तो काढता येणार नाही। म्हणून आता दुसऱ्याचे बांबू बोलू नका, नसता तो बांबू पुन्हा तुमच्याकडे येऊन जाईल तर तुम्हाला त्रास होईल।